आमच्या ब्लॉगची सुरुवात आज होतीये काहीतरी धुण्यापासून. तो का मेरी और दादा भी आ गए घूम के. ही बादली नाही ना, ही जी बादली दिसती ना, हिला आम्ही दोरी बांधली आणि वरतून आई आम्हाला खाली पाणी सोडत होतं याच्याने आणि आम्ही खाली गॅलरी धुवत और बहुत धूप भी है. वेरी लाइट. वो कप को चेस करा. Cheers if you can. Cheers. कॅमेरा सोबत का लोकांसोबत. कामिनीताई सांगताय की आम्ही आईला पण बिस्किट देतो, खाली सुनच नाही बिस्किट खात. तर आता इकडे माझ्या साड्या, ड्रेस, डेली वेअरचे ड्रेस, ऑफिस वाले ड्रेस सगळे मला असे वेगवेगळे कंपार्टमेंट मध्ये ठेवायचे. तर गाईज आमच्या ब्लॉगची सुरुवात आज होतीये काहीतरी धुण्यापासून. म्हणजे की आम्ही आमचे शूज वगैरे वॉश करतोय, कारण की आम्ही फिरून आलो. आम्ही पण गेलो होतो, आल्यानंतर काय शूज वगैरे धुतले नाही. ताईन ते पण आले तर त्यांचे पण शूज वगैरे धुवायचे बाकी होते आणि आमचे पण. तर आता आम्ही आज म्हटलं चला आज काहीतरी सकाळी सकाळी काम करू. तर आम्ही आमचे सगळे शूज वगैरे वॉश करतोय. तर आम्ही सगळा पसारा आमचा घेऊन प्रत्येकाचे ना, म्हणजे आम्ही आमच्या 4 जणांचे शूज आहे. पण हे शूज किती आहे? 1 2 3 4 5 6 7 शूज आहे. आम्ही लोक आहोत 4. बहुत वीआईपी लोग हैं. दो पैसे वाले हमारे, कुछ तो नीचे है, वो तो लाया नहीं हमने. तो का मेरी और दादा भी आ गए घूम के. हाँ, उसकी भी ट्रिप अच्छी हो गई ना. हाँ अच्छी हो गई. देखो ये जूतों से पता चल रहा है. तर आम्ही आज साफ सफाई डीप का क्लीनिंग. मिशन लिया है. डीप क्लीनिंग नीचे का कर दिया है, गॅलरी वगैरे तो साफ कर दी. खालची गॅलरी धुवायला बिचारे आम्हाला आईंनी पण मदत केली असली. कारण की हे बघा, ही बादली नाही ना, ही जी बादली दिसती ना, हिला आम्ही दोरी बांधली आणि वरतून आई आम्हाला खाली पाणी सोडत होतं याच्याने आणि आम्ही खाली गॅलरी धुवत. और बहुत धूप भी है. हा, कारण की आता खूप धूळ येते गॅलरी मध्ये, त्याच्यामुळे म्हटलं हे करू. आणि लवकरच आम्हाला उन्हाळ्याचे वाळवणांना पण सुरुवात करायची, त्याच्यामुळे म्हटलं जरा धूळ वगैरे साफसफाई करू. तर हे बघा, इतके सारे शूज आम्ही क्लीन केले, मस्तपैकी वॉश केले आणि आता इकडे उन्हामध्ये सुकत ठेवले. तर आता सुकून जातील ते मस्त. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज सकाळपासून आमची क्लिनिंग वगैरे चालू आहे. तर शूज वगैरे धुतले आम्ही, कारण की आम्ही फिरून आलो होतो. त्याच्यानंतर फक्त ठेवून दिला होता सगळा पसारा. त्याच्यामुळे मग आज थोडासा वेळ काढून धुवून टाकलं सगळं आणि बाकी घरातलंच कामं वगैरे चालू आहे. तर आज बघूया आजचा पण दिवस कसा होतो. आमचं सगळं आवरून वगैरे झाले आणि आम्हाला भूक लागली. तर कामिनीताई काय खात होत्या? ये म्युस्ली. भूख लगी तो सब अच्छा लग रहा है अभी हमें. त्याच्यामुळे, कारण की आम्ही सगळं आवरतच होतो आणि आता आम्ही पटकन असं ते बघा सुकच खायचं काम चालू. संडे को एनर्जी आ गई हम दोनों में, तो हमने ज्यादा काम कर लिया है. ऐसा होगा काय भाई, संडे को क्लीनिंग करना पड़ता है. ये तो अच्छा लगता है. त्याच्यामध्ये सगळं आहे, ड्रायफ्रुट्स आहे, ओट्स आहे, सीड्स पण आहेत. खूप छान आहे. पर हमें कभी कभी ये खाओ. मैं ये सब खाती हूँ. मनुका नहीं पसंद आपको? द्राक्ष रेड वो अच्छी लगती है. तर इकडे आज आम्हाला बनवायचं मस्त पिठलं आणि पोळी. तर इकडे मी पिठल्यासाठी रेडी करून ठेवलंय. पीठ पण इकडे भिजवून झालेलं आहे आणि छान असं इकडे हिरवी मिरची आणि लसूण वगैरे दळलं आणि पिठल्यासोबत म्हटलं छान अशी कुरडई खाऊ. तर ही अशी थोडीशी वेगळीवाली कुरडई होती आमची, तर ती काढली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी कुरडई तळतो. तर इकडे आता आम्ही जेवायला बसलोय. जेवणात मस्त पिठलं, पोळी, लोणचं आणि कुरडई, छान असं जेवण करतोय आम्ही. हम सब खाने बैठे. तर आमची दुपारचे जेवण वगैरे करून झाले आणि घरातलं वगैरे तर सगळं आवरून झालं आणि आता म्हटलं जरा साफसफाई करू. साफसफाई म्हणजे की जे कपडे वगैरे आहेत ते व्यवस्थित लावायचे, कारण की आम्ही फिरून आल्याच्या नंतर व्यवस्थित कपडेच लावले नाही, फक्त धुवून आणि घड्या करून ठेवून दिले होते. पण आता सगळे व्यवस्थित लावायचे, त्याच्यामुळे आज वेळ आहे म्हटलं तर मग आवरून घेऊ सगळं. इतर वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे मग चाललंय सगळं. आधी यांचा गप्पा आवरते, त्याच्यानंतर मग माझा. सो असं काही चालू आहे आमचं. तर आता इकडे माझ्या साड्या, ड्रेस, डेली वेअरचे ड्रेस, ऑफिस वाले ड्रेस सगळे मला असे वेगवेगळे कंपार्टमेंट मध्ये ठेवायचे आणि साड्या तर खूप माझ्या
म्हणजे असं समज म्हणता येईल की साधी साडीच नाही माझ्याकडे, खूप सगळ्या छान छान साड्या म्हणजे फंक्शन वगैरे किंवा आपण कुठे घालून जाऊ शकतो अशा वगैरे. तर त्या मी व्यवस्थित अशा प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक वगैरे करून ठेवलेल्या आहे, पण मला ते व्यवस्थित ठेवायचे परत म्हणजे असं व्यवस्थित रचून. तर मी सगळं व्यवस्थित घड्या वगैरे घालून आणि बेडरूम पण मला थोडंसं क्लीन करायचं आहे व्यवस्थित, सो ते पण मी करते. आणि सगळं आवरून झाल्यावर तुम्हाला परत मग बेडरूमचा लुक दाखवेल. A few moments later. फायनली माझं सगळं बेडरूम वगैरे क्लीन करून झालं आहे, ऑलमोस्ट सगळं डन आहे. इकडे इस्त्रीचे कपडे ते भरून ठेवले याच्यामध्ये आणि बाकी सगळं माझं काही आवरलं आहे. आता चहा वगैरे घेतो आणि संध्याकाळचा स्वयंपाक. इकडे आता आम्ही चहा प्यायला बसलो आहे, सगळेजण मस्तपैकी चहा घेत आहे, चाय विथ बिस्किट ना का मिळताय. Cheers. अच्छी है बिस्किट. Cheers करो. खाली कप वेरी लाइट. वो कप को चेअर्स करा. Cheers. It's weekend. मस्तपैकी आमचा चहा टाइम झालेला आहे Cheers. कॅमेरा सोबत या. का लोकांसोबत. Hey. इकडे आता आमचा चहा टाइम आहे आणि आम्ही मस्तपैकी चहा पितोय छान असा. माई को भी बिस्किट देते हैं हम. हाँ? हा तो ठीक आहे बिस्किट. तुम्हाला भूका लागल्या असेल खाऊन घ्या. तुम नहीं खाती सिर्फ. तुम्हाला भूक आहे का? तुम्हाला का बिस्किट आहे मिळताय का? सांगताय की आम्ही आईला पण बिस्किट देतो, खाली सुनच नाही बिस्किट खात. असं काही आहे. आज आम्ही जेवणामध्ये बनवली मस्त उसळची भाजी म्हणजेच की मटकीची भाजी आणि इकडे लावलाय भात. सो स्वयंपाक पण चालू आहे आणि इकडे आईंनी भाजीपाला आणला तर भाजीपाला पण हे करून ठेवताय, मेथीची भाजी, कोथिंबीर आणि ते पण निसून ठेवताय. तर आम्ही आता इकडे आई आणि मी आम्ही दोघीही जेवण करायला बसलो. जेवणामध्ये मस्तपैकी उसळ, पोळी आणि भेळ आणि कांदा. आई बाजारात गेल्या होत्या तर भेळ घेऊन आल्या मस्त. इकडे छान अशी उसळची भाजी आणि आई आणि मी आम्ही दोघीच जेवण करतोय आज. का वय म्हणजे स्वयंपाक करायच्या आधी सगळे होते जेवायचे सगळे गायब झाले. सगळे गायब म्हणून आम्ही झाले. दोघीच जेवण करतोय. त्याच्यामुळं हाच स्वयंपाक उद्या खावा लागणार आहे आम्हाला. ज्यांनी नाही खाल्ला त्यांना उद्या हात स्वयंपाक आमचा. म्हणजे आधी सांगितलं नाही एकाने पण का आम्ही जेवायला नाहीये. हम्म. आता सगळ्यांचा स्वयंपाक केला. एक म्हणतो मी बाहेर जेवायला चाललो, दुसरे दोघं म्हणते आम्हाला भूक नाही. हा आता आम्ही दोघी खातोय. आता आम्ही दोघीच जेवतो मस्त आणि उरलेलं त्यांना सकाळी खायला लावतो. सकाळी स्वयंपाक नाहीच आहे आता. सकाळीच खायचंय त्यांनी. चलो मस्त जेवण करतो आता.